गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं? बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. शाळेची तयारी. वार्षिक परीक्षेचा निकाल अगोदरच लागला होता आणि आता गट्टू चिंकीच्या सुट्ट्या सुरू होत्या. नवीन सेशन सुरू व्हायला आणि शाळा उघडायला अजून 3-4 दिवस होते. दुपारच्या वेळेत बाबा मार्केटमधून येतात. त्यांना बघून गट्टू चिंकी अतिशय एक्साइटमेंट मध्ये त्यांच्याजवळ जातात आणि त्यांना विचारतात, अहो बाबा, तुम्ही बाजारातून काय आणलंय? मुलांनो, आज मी मार्केटमधून खूप काही आणलंय. बाबा, तुम्ही आमची वह्या पुस्तकं आणली आहे ना? हो चिंकी बेटा, हे पहा, यात तुमच्या वह्या आणि पुस्तकं आहेत आणि सोबतच त्यावर लावायलाही कव्हर सुद्धा आहेत. गट्टू बघ ना, ह्यामध्ये आपल्या आवडत्या कार्टूनची नावाची स्टिकर्स आहे. किती मस्त आहे ना? हो चिंकी, हे लावायला खूपच मजा येईल. आणि मुलांनो, तुमच्या दोघांसाठी माझ्याकडून हे गिफ्ट, नव्या स्कूल बॅग्स. गट्टू चिंकी आपल्या नवीन स्कूल बॅग्स बघून खूप खुश होऊन जातात. हे तर बाबांनी एकदम मस्तच केलं. हो ना गट्टू चिंकी? तसंही तुमची जुनी दप्तरं खराब झाली होती. आता नवीन वर्षात नवीन दप्तरं घेऊन जा. हो आई, माझ्या दप्तराची तर चेनच खराब झाली होती. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा, हे दप्तर खूप मस्त आहे. वेलकम मुलांनो. गट्टू चिंकी आपल्या वह्या पुस्तकांना कव्हर लावण्यासाठी खूप एक्साइटेड होते. पण आई सकाळपासून आपल्या कामामध्ये बिझी होती. संध्याकाळी आई फ्री होऊन गट्टू चिंकी सोबत बसते आणि त्यांची कव्हर लावण्यासाठी मदत करू लागते. गट्टू चिंकी, मी तुमच्या वह्या पुस्तकांना कव्हर घालून देईन आणि तुम्ही लवकर लवकर त्याच्यावर नेम स्लिप्स लावा, म्हणजे आपलं काम लवकर होईल. ओके आई. मग आई कव्हर लावून वह्या पुस्तकं गट्टू चिंकीला देऊ लागते आणि ते दोघं नेम स्लिप्स लावू लागतात. तेवढ्यात चिंकीच्या हातात हिंदीचं पुस्तक येतं. ओ, हे तर आमच्या नवीन वर्षाचं हिंदीचं पुस्तक आहे. ह्यामध्ये तर अनेक नवीन गोष्टी आणि कविता असतील. चिंकी एवढं बोलून आपल्या नवीन पुस्तकातल्या गोष्टी वाचू लागते आणि गट्टू नेम स्टिकर्स लावण्यात बिझी होता. सगळे आपापल्या कामात बिझी होते. तेवढ्यात बाबा तिथे सगळ्यांकरता ज्यूस घेऊन येतात. तुम्ही सगळे खूप जास्त मेहनत करताय. बघा, मी तुमच्यासाठी ज्यूस आणलंय. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा. आमचं कामही आता होतच आलंय. उन्हाळा सुरू झालाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला चिंकीचे केस कापायला हवे. मग तुम्ही उद्याच सकाळी चिंकीचे केस कापा. हो बाबा, मला एकदम छोटे केस करायचे, म्हणजे मी नवीन बेल्ट लावून शाळेत जाऊ शकेल. खूप मजा येईल. ओ, असं आहे का चिंकी? ठीक आहे, आपण उद्या सकाळी तुझा नवीन हेअर कट करायला जाऊ. ओके. दुसऱ्या दिवशी बाबा चिंकीला घेऊन जातात आणि तिचा नवा हेअर कट करून आणतात. जेव्हा बाबा आणि चिंकी घरी येतात तेव्हा गट्टू आणि आई चिंकीचा हेअर कट बघून चकित होतात. अरे वा चिंकी, हा लहान केसांचा हेअर कट तर खूप मस्त दिसतोय तुला. हो खरंच चिंकी, हा नवीन लुक तर तुला खूपच मस्त दिसतोय. क्या बात आहे चिंकी, नवीन वर्षात तर तुझा लुक सुद्धा नवीन नवीन झालाय. थँक्यू गट्टू आणि थँक्यू आई. शाळेत सुद्धा गुड्डी माझी नवीन हेअरस्टाईल बघून एकदम चकित होईल. हो चिंकी, आणि आपले इतर मित्र सुद्धा. बरं मुलांनो, आता फक्त आपल्याला तुमच्यासाठी नवीन युनिफॉर्म आणि शूज आणायचे. मग तुम्ही दोघं नवीन वर्षासाठी एकदम तयार व्हाल. हा, आपले गट्टू चिंकी आता मोठे झालेत. त्यांना मागच्या वर्षीचा युनिफॉर्म येणार नाही. तर ठीक आहे, संध्याकाळी मी आणि गट्टू चिंकी जाऊन नवीन युनिफॉर्म घेऊन येऊ. ठीक आहे बाबा. ठीक आहे बाबा. संध्याकाळी बाबा त्या दोघांना घेऊन जातात आणि त्यांना नवीन युनिफॉर्म घेऊन देतात आणि सोबत शूजही. जेव्हा ते परत येत होते तेव्हा ते आपसात बोलत होते. बाबा, आम्ही दोघं घरी राहणं खूप मिस करू. आम्हाला या सुट्टीत घरी राहायला खूप मजा आली. हो बाबा, खरंच. आम्ही दिवसभर किती मस्ती करायचो आणि आईशी किती गप्पा मारायचो. आता आम्ही परत शाळेत जायला लागणार आणि बिझी होणार. काही हरकत नाही मुलांनो, शाळेत जाणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि हे सगळं तर सुरूच असतं. हो बाबा, घरी मजा तर खूपच येत होती, पण मी शाळेत जाणंही मिस करत होतो. म्हणून मी शाळेत जायला सुद्धा एक्सायटेड आहे.
शाबास गट्टू, क्या बात आहे. चला यावर आपण आईस्क्रीम खाऊ. हो बाबा, मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाणार आहे आणि आपण आईसाठी सुद्धा आईस्क्रीम घेऊन जाऊया. हो हो चिंकी, बिलकुल. ये आईस्क्रीम, मी मँगो फ्लेवर घेणार आहे बाबा. ये मजा येईल. गट्टू चिंकी बाबांसोबत आईस्क्रीम खरेदी करतात आणि आईसाठी सुद्धा घेऊन जातात आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी शाळेत जायला अगदी तयार होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.